श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. गृत्समदाची कथा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी, रुक्मांगद निघून गेल्यावर प्रणयातूर मुकुंदेस जराही चैन पडेना. कामाग्नीने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या रुक्मांगदाचे देखणे स्वरूप तिच्या डोळ्यासमोरून दूर होईना. आपण त्याला अकारण शाप दिला याचाही तिच्या मनात रुखरुख होती. एके दिवशी ती अरण्यातील एकांतात रुक्मांगदाची आठवण काढत बसली होती. इंद्राने तिची मनोव्यथा ओळखली. त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदाच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही. या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली. वाचक नवी ऋषींना त्या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. प्रसूती काळ पूर्ण होताच मुकुंदेने एका पुत्राला जन्म दिला. वाचक नवींना पुत्रप्राप्तीचा फारच आनंद झाला. तो आपलाच पुत्र आहे ह्या भावनेने त्यांनी त्याचे जातक कर्म केले. त्यांचे गृत्समद असे नामकरण केले. गृत्समद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होता. वाचक नवी ऋषींनी उपासनेसाठी त्याला गणांनात्वा मंत्राचा उपदेश केला. या मंत्राने आराधना केल्यानंतर गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल. तो तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल असा त्याला आशीर्वाद दिला. मगध राजा महापराक्रमी, सर्व गुणसंपन्न आणि ज्ञानी होता. त्याने पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले होते. अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र ऋषी तेथे उपस्थित होते. त्यात गृत्समद ही होता. त्या विद्वज्जनात त्याने काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्यांचा निषेध केला. ते म्हणाले, गृत्समदा, तुझ्यासारख्याने आमच्यासमोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तू वाचक नवीचा औरस पुत्र नाहीस. रुक्मांगद नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. ऋषीपुत्र नसल्यामुळे तू येथून निघून जावे हेच बरे. अत्री ऋषींचे बोलणे ऐकून गृत्समदाला मोठा धक्का बसला. त्याला त्यांचा मनस्वी राग आला. गृत्समद अत्रींना म्हणाला, तुम्ही माझ्या सर्वात देखत जो अपमान केलात तो मी कधीही विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हाला भस्म करेल. गृत्समद संतापने जळफळत होता. त्या मंडपातून बाहेर पडला. घरी गेल्यावर मातेला पाहताच त्याचा क्रोध अधिकच उफाळला. त्याने तिला जाब विचारला. तेजस्वी गृत्समद अनिवार्य संतापाने थरथरत होता. त्याला पाहून मुकुंदेला कापरेच भरले. तिने अर्धवट शुद्धीत तिला पडलेल्या स्वप्नांची हकीकत सांगितली. ते ऐकून गृत्समद म्हणाला, कोणी परका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस. हा तर विचार व्यभिचार झाला. तू आपल्या चरित्रहीनतेने माझ्या पित्याची फसवणूक केली आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवण्याची जागा ठेवली नाहीस. या पापाचे फळ तुला भोगायलाच हवे. तू काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही. ते ऐकून मुकुंदेलाही संताप आला. तिने गृत्समदाला शाप दिला. मी पापिनी आहे असे तुला वाटत असले तरी मी तुझी आई आहे हे तू विसरलास. मी किती कष्ट सोसून तुला वाढवले हेही तू विसरलास. बरे पांग फेडलेस. तू पाषाण हृदयी आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तू दुष्ट आहेस म्हणून तुझ्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल. त्या दोघांनी एकमेकांना असे शापे दिले. त्यावेळी आकाशवाणी झाली, गृत्समदा हा इंद्राचा पुत्र आहे. ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाली. हा काय प्रकार आहे हेच तिला कळेना. तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गृत्समद ही लज्जित झाला होता. काय करावे हे त्याला सुचेना. तो आश्रमात सोडून निघाला. फिरत फिरत पुष्पक नामक अरण्यात प्रवेशला. त्याच्या पित्याने गणांनात्वा या मंत्राचा महात्म्य त्याला आधीच सांगितले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्याने एकाग्र चित्राने या मंत्राचा जप करण्यास सांगितले. ही त्याची दृढ तपसाधना पाहून गणपती प्रसन्न झाला.
त्याच्यासमोर प्रकट होऊन तो म्हणाला, गृत्समदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो. तरी इष्ट ते मागून घे. गृत्समदाने डोळे उघडले. समोर आपले आराध्य दैवत साक्षात उभे आहेत हे पाहून त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, हे गणपती, मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो, ब्राह्मणामध्ये ज्ञानी श्रेष्ठ असतो, ज्ञानीजनांमध्ये ब्रह्मवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा, तू मला ब्रह्मज्ञान दे. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे, तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तू नित्य वास करावास आणि तुझ्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते. तेव्हा गणपती म्हणाले, गृत्समदा, आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. गणांना त्वा या मंत्राचा तूच द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात होशील. वेदज्ञ ऋषींमध्ये तुझी गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील. तुला एक महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र चारही युगांमध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात माणक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. गणपती अंतर्धान पावले. गृत्समदाने तेथे गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे एक सुंदर मंदिर बांधले. तो गणपती वरदविनायक म्हणून प्रसिद्ध आहे.